Hello student, topic number 7, depreciation. The word depreciation has been derived from the Latin word deprecium, which means decline or reduction in price or value. Depreciation is concerned with fixed assets only. Fixed assets have long life and lose their value due to the uses. Even if the assets is not put to use, its value goes on reducing due to time spent. In other words, depreciation means fails in the value of an asset because of uses of with influx of time or due to obsolescence or accident. Depreciation is the continuous, gradual and permanent reduction in the value of fixed assets brought about by factors like wear and tear, roots, obsolescence, depletion or passage of time, etc. रेग्युलर जर आपण बघायला गेलं तर आपण काही टँजिबल तर काही इनटँजिबल असेट्सचा यूज करत असतो. टँजिबल इनटँजिबल मीन्स जे आपण पाहू शकतो आणि काही आपण पाहू शकत नाही. जे पाहू शकतो त्याला टँजिबल आणि जे पाहू शकत नाही पण ती असेट्स आहे त्याचं व्हॅल्यू आपण काउंट करू शकतो त्याला इनटँजिबल असेट्स असं म्हटलं जातं आहे, जे आपण यूज करत असतो. आणि ही जी असेट्स आहे ही काय करते, स्वतःचं लाईफ जे आहे हे त्या ठिकाणी दर्शवत असते. फॉर एक्झाम्पल ते असेट जर आपण विचार करायला गेलो तर त्यामध्ये असेल बिल्डिंग, फर्निचर ॲटसेट्रा, मशनरी, अदर्स. ह्या आपल्या फिक्स असेट्स आहेत. ओके, आपण ह्या ज्या फिक्स असेट्स आहेत याचा आपण सतत यूज करत असतो आणि त्यामुळे त्याचे जे यूज म्हणजे त्याचा जो उपयोग आहे हा आपल्याला दिसून येत असतो आहे आणि आपण तो वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्याचा यूज करत असतो आहे. यामध्ये काही फिक्स्ड असेट्स आहे ज्याची प्राईज ही त्या डेप्रिसिएशनमध्ये कशी डेप्रिसिएट केली जाते, म्हणजे जनरली फिक्स असेट्सवरच डेप्रिसिएशन हे चार्ज केलं जातं ते सांगितलेलं आहे. आता ही जी डेप्रिसिएशन जे आपण म्हणतो आहे हे डेप्रिसिएशन लॅटिन वर्डपासून किंवा लॅटिन ह्या शब्दापासून लॅटिन भाषेतील शब्दापासून त्याचं निर्माण झालेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे की घट किंवा झीज किंवा कमी होणे असं आहे. आणि म्हणून बिझनेसमॅन ज्या काही प्रोसेस करतो आहे त्यावेळेला काही फिक्स्ड असेट्स आहे त्याचा देखील तो यूज करत असतो आहे. आणि या फिक्स असेट्स खरेदी करत असताना तो लाँग टर्म यूजसाठी खरेदी करत असतो आहे आणि त्यामध्ये तो त्याचा रिसेल म्हणजेच पुनर्विक्री होण्यासाठी देखील तो पुनर्विक्री करावा हा त्यामागचा पर्पज म्हणजे हेतू असत नाही. लँड हा जो फिक्स असेट्स आहे ह्या फिक्स असेट ही फिक्स्ड असेट्स आहे आणि त्यामध्ये लँडमध्ये म्हणजे जमिनीच्या बाबतीत जर आपण विचार करायला गेला तर ती वगळता बाकीच्या असणाऱ्या सगळ्या फिक्स असेट ह्या किमती त्याच्या काय होतं डाऊन होत असतात, कमी होत असतात. म्हणून फिक्स्ड असेट प्रत्यक्ष यूजमुळे किंवा त्याच्या वापरामुळे प्राईज किंमत यामध्ये डाऊन घट झालेली आपल्याला दिसून येत असते. काही पिरियड नंतर असेट जे आहे हे निर्माण करणारी किंवा कार्यक्षमता किंवा तुटफूट यामुळे प्राईजमध्ये झीज झालेलं आपल्याला दिसते, ज्याला आपण काय म्हणणार आहोत डेप्रिसिएशन किंवा घसारा असं म्हणणार आहोत. मग यासाठी काही आपल्याला डेफिनेशन्स दिलेल्या आहेत. ज्या डेफिनेशन्स काय सांगतायत बघा. Depreciation is the gradual decrease in the value of an assets from any causes.
कोणत्याही कारणामुळे जेव्हा संपत्तीच्या किमतीत हळूहळू जी काही झीज किंवा घट होते तेव्हा त्याला काय म्हणणार, डेप्रिसिएशन असं म्हणू शकतो. देन सेकंड वन इज डेप्रिसिएशन मे बी डिफाईन ॲज अ ग्रॅड्युअल डेप्रिटर्स इन द व्हॅल्यू ड्यू टू यूज. म्हणजेच जी काही असेट्स आहे जिच्या वापरामुळे किमतीत हळूहळू झीज किंवा घसारा होतो. जनरली फिक्स असेट्स आहे ज्याच्या गुणवत्ता किंवा ज्याची प्राईज हे कायमस्वरूपी सातत्याने डेप्रिसिएट होत असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून फिक्स असेट्सच्या यूजमुळे असेट्सच्या प्राईसमध्ये डेप्रिसिएट होते, झीज होते. त्याचबरोबर त्यामध्ये परिस्थितीनुरूप किंवा कालानुरूप तूट किंवा नष्ट होणे, अपघात होणे किंवा बाजारात असेट्सची किंमत कमी होणे अशा देखील घटना दिसून येतात. आणि असेट्सच्या उपयोगात किंवा जीवनकालात डेप्रिसिएशन संपूर्णपणे त्याचं विभाजन करते, म्हणजेच त्याला डेप्रिसिएशन असं म्हटलं जातं आहे. या ठिकाणी ज्या काही असेट्स आहेत त्या जे डेप्रिसिएशन जे आहे हे काय जनरली आपल्याला सांगते बघा, continuous, gradual and permanent reduction in the value of assets is called depreciation. depreciation म्हणजे कंटिन्युअस किंवा परमनंटली रिडक्शन झालेलं आपल्याला दिसून येते, नियमित किंवा कायमस्वरूपी, ज्याला डेप्रिसिएशन असं म्हटलं जाते. The above definitions fact can be noted. First, depreciation refer to reduction in the value of an assets. The reduction in the value of assets is caused mainly to use, wear and tear or any other similar causes. Such reduction in the value of an asset is not but gradual or continuous. Depreciation being a part of operating cost, it is transferred to profit and loss account at the end of financial year. Depreciation is charged only on fixed assets. Reduction in the value of fixed assets on account of depreciation is not temporary but permanently. Depreciation जे आपण म्हणतोय हे सडनली होत नाही, तर ते काय होते, कायमस्वरूपी हे झालेलं आपल्याला दिसून येते. हे डेप्रिसिएशन आपण फिक्स असेट्सवरच चार्ज करू शकतो आहे आणि टेम्पररी नसून ते परमनंटली असते. डेप्रिसिएशन हे रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ ॲन असेट्सवरच रेफर करते, म्हणजेच त्यावर रेफर करत असते. हे आहेत आपल्या डेप्रिसिएशन मीनिंग अँड डेफिनेशन्स. Next lecture we will see causes of depreciation. Thank you.